गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। युवक नेते भगीरथ भालके यांचा जन आशीर्वाद यात्रेचा आज मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी 11वा दिवस असून आज भगीरथ भालके यांनी उछेठाण, बठाण, ब्रह्मपुरी आणि माचणूर येथे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या बैठका घेत संवाद साधलाय। भगीरथ भालके यांचे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आगमन होताच त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत होतानाचे चित्र दिसून येत आहे। तर संवाद बैठकीच्या अनेक ग्रामस्थ आपल्या भागातील अडीअडचणी व समस्या मांडताना दिसून येत आहेत। आज तीर्थक्षेत्र माचणूर येथे शंभू महादेवास श्रीफळ अर्पण करून भगीरथ भालके यांनी या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारीबाबत भगीरथ भालके हे निश्चिंत असल्याचं दिसून येत आहे। माचणूर येथील बैठकीस माजी सरपंच बबन सरवळे, हनुमंत डोके गुरुजी, माजी सरपंच धनंजय गायकवाड, प्रमोद पवार, सुभाष गायकवाड, सुनील नांदे, दीपक कलबुर्मे, विलास शिवशरण, व्हाईस चेअरमन दिनकर डोके, भाऊसाहेब कलबुर्मे, आनंद मेटकरी, बाबासाहेब डोके, जगन्नाथ डोके, श्रीमंत बेदरे, गणेश डोके, गणेश कलबुर्मे, अतुल पाटील, वसंत शिवशरण, शिवाजी शिवशरण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन जवळजवळ त्या ठिकाणी आज 11व्या दिवसामध्ये 65वे गाव त्या ठिकाणी बंधूनो माचणूर गावामध्ये मी इथल्या नानांनी 2009च्या पूर्वीपासून जोडलेल्या जीवाभावाच्या ऋणानुबंधातल्या आपल्या वडीलधाऱ्यांच्या, माता भगिनींचा आणि तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा, पाठबळ घ्यायचं या निमित्तानं मी आपल्या समोर बंधूनो त्या ठिकाणी उपस्थित आहे। या निमित्तानं उपस्थित आदरणीय अभिमान तात्या बेदरे, आदरणीय राजाभाऊ बेदरे, राजू कोळी, सत्तारबाई इनामदार, उल्हासराव पाटील, डिक्सळचे आमचे सरपंच अनिल पाटील, शिवाजीराव काळे, या गावातील उपस्थित महादेवजी फराटे, माजी सरपंच बबनरावजी सरवळे, आदरणीय हनुमंत डोके गुरुजी, माजी सरपंच धनंजयजी गायकवाड, प्रमोद पवार, आदरणीय रामभाऊ गायकवाड, सुनीलजी नांदे, दीपकरावजी कडुबर्मे, विलास शिवशरण भाऊसाहेब, सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकरजी डोके, सेनेचे आमचे शाखा प्रमुख भाऊसाहेबजी कडुबर्मे, आनंदा मेटकरी, आदरणीय आपल्या सर्वांचे ज्येष्ठ बाबासाहेबजी डोके, जगन्नाथजी डोके, श्रीमंत बेदरे, गणेशराव डोके, माजी डेप्युटी सरपंच गणेश कडुबर्मे, अतुल पाटील, वसंतजी शिवशरण, शिवाजी शिवशरण, उपस्थित गावातील सर्व वडीलधारी मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, 2009 ते 2020 हा 11 वर्षाचा भारत नानांचा आमदार आणि सेवक म्हणून कार्यकाळ आणि त्या 11 वर्षाच्या अनेक सार्वजनिक वैयक्तिक स्वरूपातल्या त्या ठिकाणी या भागातल्या त्यांच्या बालपणीपासूनच्या आठवणी त्या ठिकाणी जोपासणारे देखील इथं अनेक वडीलधारी सहकारी त्या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या आठवणी असतील एकीकडे 11 वर्षाच्या आठवणी आणि विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर या 3.5 पावणे 4 वर्षातल्या या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या देखील अनेक कामकाजाच्या कार्याच्या पद्धती इथला तमाम वडीलधारी मायबाप जनता त्या ठिकाणी बघून आहे, ओळखून आहे आणि म्हणून या अगोदरच्या 64 गावामध्ये जात असताना अनेक वडीलधारी शेतकरी प्रमुखांनी त्या ठिकाणी उपस्थित अनेक समस्या, अनेक अडचणी या सरकारच्याकडून
शेतकरी असतील, त्या ठिकाणी तरुण सहकारी असतील, माता भगिनी असतील किंवा समाजावरती चालू असलेला अन्याय अत्याचार या 11 दिवसाच्या कालावधीत त्या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे, त्या ठिकाणी व्यथा मांडताना मी बघितले. आणि म्हणून एकीकडे सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार या 3.5 पावणे 4 वर्षात मी या तालुक्यात मतदारसंघात जवळजवळ 3000 कोटीचा निधी आणला म्हणून एकीकडे सांगत असताना मी अगोदरच्या जवळजवळ 64 गावामध्ये आणि आज 65वे गाव आहे या ठिकाणी आल्यानंतर अनेक या अगोदरच्या ग्रामपंचायतच्या सरपंच वडीलधारी प्रमुखांना त्या ठिकाणी जाईल त्या गावात प्रश्न विचारला. जवळजवळ 35हून अधिक त्या ठिकाणी सरपंच कार्यक्रमाला त्या उपस्थित होते. तुम्ही नाव घेऊन सांगा म्हणलं तर पाटकळचे ऋतुराज बिले होते, आंधळगावच्या मुक्कामात लेंडवे सरपंच त्या ठिकाणी होते. आणि मी त्यांना आवर्जून प्रश्न विचारला की बाबा लोकप्रतिनिधी तर एकीकडे 3000 कोटीच्या गप्पा मारतायत, मग तुमच्या गावाला काय त्या ठिकाणी किती कोटीचा नेमका निधी आला? त्या सरपंचाने आम्हाला उत्तर दिलं की आम्ही निधी मागायला गेल्यानंतर लोकप्रतिनिधींच्याकडे आमदारांच्याकडे त्यांच्या विचाराच्या विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही गटात प्रवेश करा, पक्षात त्या ठिकाणी माझ्या प्रवेश करा, तुम्ही अगोदर माझं काम करा मगच तुमचं त्या ठिकाणी काम करतो, तुमचं त्या ठिकाणी काय काम असेल तर नंतर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या. ही जर भूमिका सध्याच्या विद्यमान आमदारांची असेल तर मला या माचनूर गावातल्या वडीलधारी आणि तमाम मायबाप जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे की 11 वर्षे भारत नानांचा देखील आमदार सेवक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कार्यकाळ बघितला आहे. या 11 वर्षाच्या काळात नानांच्या विचाराची एखादी ग्रामपंचायत असेल किंवा विरोधातली जरी ग्रामपंचायतचा एखादा प्रमुख निधी मागायला गेला त्यांना त्या ठिकाणी सूड भावनेची, दुजा भावाची किंवा माझ्या गटात प्रवेश कर, माझ्याकडे काम त्या ठिकाणी अगोदर माझं काम कर मगच नंतर तुमचं काम करतो, अशा पद्धतीचं एक जरी उदाहरण दिलं तर या सिद्धेश्वराच्या नगरीत तुम्ही त्या ठिकाणी कुणी जर माझ्या त्या ठिकाणी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देऊन जर नानाने असं केलंय म्हणून सिद्ध केलं तर मी त्यांचं म्हणेल ते बंधून ऐकायला त्या ठिकाणी तयार आहे. आणि मग तुम्ही ज्या आठवणी सांगितल्या या माचनूर गावातल्या एखाद्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्याने शेतातला डीपी जरी जळाला असला आणि भारत नानांना फोन केला, नाना माझा डीपी जळालाय, तर कधी तुम्ही कुठून बोलताय, काय करताय, गावातल्या अमुकाला घेऊन ये, प्रमुखाला घेऊन ये, अशा पद्धतीचं कधीच त्या ठिकाणी 11 वर्षातून त्यांच्या तोंडून वक्तव्य आलं नाही. लगेच MSCBच्या गाडीचं डिपो पाठवून त्या ठिकाणी 1 दिवसाच्या आत तुम्हाला तिथं शेतकऱ्याला डीपी देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. मात्र सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला त्याच पद्धतीचं जर काम सांगितलं तर पहिल्या गावातल्या पुढाऱ्याकडून तुम्हाला तपासलं जातं. काम करतोय का, करत नसेल तर हेलपाटे मारायला लावले जातात. हेलपाटे मारून त्या ठिकाणी काम करणार असाल तरच तुमचं काम करू. मग जो लोकप्रतिनिधी निवडून येतोय त्या भागातल्या लोकप्रतिनिधीने गावागावात त्या ठिकाणी, कारण आज देशातल्या कोणत्या गावात बंधून त्या ठिकाणी गट तट गाव पातळीचं राजकारण नसतं. प्रत्येकाच्या गावात राजकीय गट तट मतभेद असतात, पण ज्या दिवशी इलेक्शन संपलं आणि त्या ठिकाणी निकाल लागतो त्यावेळी लोकप्रतिनिधीची भावना या तालुक्यातला सगळा येणारा प्रत्येक नागरिक हा माझा आहे समजून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीने काम करायचं असतं. सुडाच्या भावनेनं गाव पुढाऱ्याने सांगितल्यानंतर एखाद्याला पोलीस स्टेशन मध्ये अडकवता येतंय का, एखाद्याला त्या ठिकाणी अधिकारी सरकार हाताशी धरून तुम्ही अन्याय अत्याचार एकीकडे सरसकट त्या ठिकाणी गावगाव जर करत असाल तर भूमिका ही बदला ही विनंती करण्यासाठी बंधून त्या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा. आज जर हे लोकप्रतिनिधी 3000 कोटीचा निधी आणला म्हणून सांगत असतील, यांचं सरकार आहे म्हणून सांगत असतील, मग यांचं एवढं सरकारमध्ये वजन असेल, सरकार यांचा एक शब्द खाली पडू देत नसेल तर का मग आपला मंगळवेढा तालुका यावर्षी दुष्काळाच्या यादीतून त्या ठिकाणी वगळला का? तुम्ही सरकार तुमचं होतं म्हणून तरी एकदा तरी आमचा मंगळवेढा तालुका वगळला म्हणून सरकारला जाब विचारला नाही, तिथं मंत्र्याला तुम्ही प्रश्न विचारला नाही. बंधूंनो, आज आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत वगळल्यामुळं आपलं नुकसान काय झालंय मी तुम्हाला सांगतो. पलीकडे जत तालुका आहे, जत तालुक्याचा आमदार काँग्रेसचा आहे, सरकार भाजपचा आहे, तरी त्या ठिकाणी तो तालुका दुष्काळाच्या यादीत बसतोय. सांगोला तालुका बसतोय, माळशिरस बसतोय, मोळ बसतोय, माडा बसतोय. पंढरपूरच्या नदीकाठची काही मंडळ त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसत असतील तर आज वर त्या ठिकाणी अनेक मंगळवेढ्यातले शेतकरी
पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी एकीकडे झगडतायत, लढतायत, तरी माझा मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत बसत नाही. मी काल लक्ष्मी दैवडीला मुक्कामाला होतो बंधूनो. लक्ष्मी दैवडीतल्या शेतकऱ्यांनी झालेलं नुकसान स्वतः त्या ठिकाणी कबूल केलं. लक्ष्मी दैवडीतल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लगतच असणाऱ्या सांगोला तालुक्यातल्या गावात होत्या, ज्यांचा सातबारा लक्ष्मी दैवडीतल्या गावातल्यांचा देखील सातबारा सांगोला भागात हद्दीत काय आहे. त्यांना त्या ठिकाणी हेक्टरीची जिरायत बागायची त्या ठिकाणी मदत मिळली, पण लक्ष्मी दैवडी त्यांना ती मदत मिळली नाही. आज आपला तालुका जर त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत बसला असता तर तुम्ही सांगोला जत भागात कुणी तुमचा पै पाहुणा मित्र परिवार ओळखीचा असेल तर त्याला आता मोबाईलद्वारे फोनद्वारे चौकशी करू शकता. तिथल्या सातबारा धारक सरसकट शेतकऱ्यांना ज्यांच्या उतार्यावरती पीक पाण्यामध्ये फळबागात लागवड आहे त्यांना जवळजवळ हेक्टरी 30,000 रुपयाची मदत तिथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे. जिरायत असणाऱ्या शेतकऱ्यांना 13,000 रुपयाची रक्कम त्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्या भागातल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या मुला मुलीच्या शिक्षणामध्ये फी मध्ये जर सवलत असेल तर का माझा मंगळवेढा तालुका यावर्षी वंचित त्या ठिकाणी राहिला. त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांच्यासाठी पिण्याचं पाणी त्या ठिकाणी जर मोफत सरकारच्या वतीनं दिलं जात असेल तर आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळी अनेक भागातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी झगडावं लागत होतं. आणि मग हे आमदार करू शकतात का? तर करू शकतात बंधूंनो. उदाहरणासहित तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. 10 वर्षापूर्वी 2014ला असाच मंगळवेढा तालुका आपला दुष्काळाच्या यादीतनं वगळण्याचं काम झालं होतं. त्यावेळी आमदार होते भारत नाना आणि राज्याचे मुख्यमंत्री होते तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण. पृथ्वीराज बाबांच्याकडे जाऊन माझा मंगळवेढा तालुका जोपर्यंत दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करत नाही तोपर्यंत मी माघारी मंगळवेढ्याला जाणार नाही म्हणून ठाण मांडून त्या ठिकाणी तुमचा शेतकऱ्याचा पोरगा असल्यानंतर एका महाराष्ट्र राज्याचा एका मंगळवेढा तालुक्यासाठीचा स्वतंत्र GR काढायला भाग लावणारे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी भारत नाना होते. मग आज तुमचं सरकार आहे तर का त्या ठिकाणी तुम्ही आमच्या शेतकऱ्यासाठी प्रश्न विचारला नाही? काय परिस्थिती आपल्या माचनूर आणि या पंचकृषीतल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याची? किती शेतकऱ्याला पीक विमा त्या ठिकाणी मिळाला? पीक विमा तर सोडाच, पण पीक विम्याच्या नावाखाली सरकारचे एजंट गावोगाव फिरून पीक विमा मिळवून देतो म्हणून हजारो रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खिशात त्या ठिकाणी काढून घेण्याची भूमिका एकीकडे पार पडतात. लोकप्रतिनिधी एका शब्दानं बोलायला बदलून तयार नाहीत. आपल्या भागात गारपीट झाली, गारपिटीत अनेकांची त्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं. पंचनामे करायची फक्त नाटकं त्या ठिकाणी झाली. किती शेतकऱ्यांना गारपिटीची मदत झाली? कुणी त्या ठिकाणी उठून सांगावं आम्हाला मदत झाली असेल तर? मग का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बोलू शकला नाही, भांडू शकला नाही? 2 ते 3 महिन्यापूर्वी आपल्या भागात वादळी वाऱ्यानं अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, घरावरची पत्रे उडाले, दारातली मुकी जनावरं मृत्युमुखी पडली. सरकारनं त्या ठिकाणी देखील पंचनामे करायचे नाटक केलं. किती शेतकऱ्याला त्या ठिकाणी वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत बंधून मिळाली हे आपण तपासून बघण्याची आज काळाची, इथल्या पुढच्या भविष्य पिढीसाठी आपल्याला काळाची त्या ठिकाणी गरज आहे. मग तुम्ही आमच्या गारपिटीवर बोलायला तयार नाही, दुष्काळाच्या बाबतीत बोलायला तयार नाही, तुम्ही पीक विम्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलायला नाही, वादळी वाऱ्यानं नुकसान झालेलं यावर तुम्ही बोलायला नाही. मग तुम्ही आमच्यासाठी बोलणार तर त्या ठिकाणी कधी आहे? तुम्ही फक्त कामाचे रस्त्याचं त्या ठिकाणी ठेकेदार आणि टक्केवारी एवढ्यातच जर लोकप्रतिनिधी व्यस्त असतील तर इथल्या समस्त शेतकरी बांधवांचा प्रश्न तुम्हाला विधानसभेत मांडण्यासाठी पाठवलंय. या ठिकाणी जर भारत नाना असते तर भले 2014 आणि 19च्या काळात सरकार जरी विरोधातला असेल तर सरकारला जाग आणण्यासाठी हजारोचा शेतकरी मोर्चा घेऊन, बैलगाडी मोर्चा घेऊन प्रांत ऑफिस वरती धडक मारणारा एकीकडे लोकप्रतिनिधी आणि सरकार बाजूचा असताना देखील तुम्ही आमच्या एका शब्दानं आमचं म्हणणं जर मांडत नसाल तर लोकप्रतिनिधी कुणासाठी काम करतात बंधूंनो, विचार करायला भविष्य काळातली ही येणारी निवडणूक आहे. आज शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे पशुपालक शेतकरी त्या ठिकाणी वळलाय, आज काबाड कष्ट करून प्रत्येकाच्या माचनूर गावातल्या शेतकऱ्यांच्या दारात त्या ठिकाणी मुक जनावर आपण पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जोपासतोय, संगोपतोय. आज ना उद्या 2 रुपये 4 रुपये दर त्या ठिकाणी वाढेल आणि माझ्या प्रपंचाला, कुटुंबाला आधार मिळेल म्हणून त्या ठिकाणी आपण एकीकडे काबाड कष्ट करतोय. पण प्रत्येक आठवड्याला पंधरवड्याला दर वाढायचं तर सोडाच, पण त्या ठिकाणी 2 रुपये 4 रुपये दर कमी होताना त्या ठिकाणी दिसतोय. का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं सरकार असताना एका शब्दाने त्या ठिकाणी बोलला नाही?
दुग्ध विकास मंत्र्यांनी जानेवारी महिन्यात आपल्याला दुधाचं अनुदान देतो म्हणून बंधूंनो सांगितलं. आज सप्टेंबरची 24 तारीख आहे. 9व्या महिन्यातला 24 दिवस त्या ठिकाणी संपले. किती शेतकऱ्याला आपल्या भागातल्या दुधाचं अनुदान तुमच्या खात्यावरती मिळालं तपासून बघा. मी सांगतोय ते खरं आहे का खोटं आहे त्या ठिकाणी बघा. आणि मग तुम्ही राज्याची 2 अधिवेशनं त्या ठिकाणी पार पाडली. एकदा तरी दुग्ध विकास मंत्र्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. त्यांना जाब का विचारला नाही? दुग्ध विकास मंत्री जर स्वतःच्या जिल्हा अहिल्यानगर मध्ये तिथल्या शेतकऱ्याला अनुदान देऊ शकतात तर का माझा सोलापूर जिल्हा माझ्या भागातला शेतकरी तुम्ही वंचित ठेवला? का तुम्ही अधिवेशन काळात एकदाच सुद्धा त्या ठिकाणी शब्द उच्चारला नाही? तुम्हाला तालिका अध्यक्ष व्हायला वेळ आहे पण इथल्या शेतकऱ्याच्या व्यथा अडचणी इथल्या भूमिका इथली तळमळ तुम्हाला मांडायचे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी कोणतेही काम केलं नाही. विद्यमान लोकप्रतिनिधींनी काय मांडला असेल विधान भवनात? मुंबई मधल्या झालेल्या विषबाधेचा त्यावेळी विषबाधेचा प्रश्न मुंबईतल्या बांधत असताना खूपसंगी गावात आपल्या त्या ठिकाणी शाळेत एरंडीच्या बी खाल्ल्यामुळे तिथेही विषबाधा झाली पण आपल्या विद्यमान आमदाराला इथल्या खूपसंगीच्या शाळेतली विषबाधा दिसली नाही. मुंबईतली विषबाधा त्या ठिकाणी दिसली. बंधूंनो ही व्यथा आपल्या तालुक्याची आणि आपल्या मतदारसंघाची या 3.5 पावणे 4 वर्षात त्या ठिकाणी केली आहे. आणि मग तुम्ही शेतकऱ्याला फसवताय, दुग्ध व्यावसायिकाला फसवताय, तरुणांना फसवताय. काय आज त्या ठिकाणी माझ्या अंगणवाडी सेविका मानधनात वाढ करा म्हणून जी भविष्यातली पिढी घडवण्याची भूमिका त्या ठिकाणी एकीकडे माझी माता भगिनी करते आहे. तिच्या मानधनात वाढ करा म्हणून ती रस्त्यावरती उतरते आहे पण त्याच्याकडे बघायला सरकारला बंधूंनो वेळ नाही. तीच परिस्थिती आशा वर्करची देखील त्या ठिकाणी गावोगाव तुम्हाला दिसून येते आहे. जुन्या पेन्शनच्या योजनेच्या बाबतीत अनेक जण रस्त्यावरती उतरून दमून गेले. सरकारला आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची भूमिका त्या बांधवांनी केली पण सरकार त्यांच्याकडे देखील बघायला बंधूंनो तयार नाही. मात्र लोकप्रतिनिधी येऊन गावोगाव जर 3,000 कोटीच्या गप्पा मारून त्या ठिकाणी तुम्हाला दिशाभूलन अफवा करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतील तर येणाऱ्या काळात बंधूंनो जागरूकतेने आपल्याला मतदान करावं लागणार आहे. या भागात भले आपण त्या ठिकाणी इथं नदी उशाची आहे पण दुष्काळाच्या भागात सुद्धा आपण झगडतोय. सोलापूरला पिण्याच्या पाण्याला त्या ठिकाणी तुम्ही पाणी सोडल्यानंतर पंढरपूरलाच पाणी असताना आमच्या माचनूर गावातल्या भागातले डीपी सोडवले जातात. बंधाऱ्यावरती त्या ठिकाणी सगळे कनेक्शन तोडले जातात. मात्र आपल्याला दुष्काळ त्या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्यात या शेतकऱ्यांनी अनेकांनी भेटून आम्हाला 4 तास कारण या भागात तिथं पाणी पोचेपर्यंत किंवा ते पाणी त्या ठिकाणी टिकावं म्हणून 2 किंवा 4 तासच बंधूंनो लाईट होती आणि तुम्ही सांगत होता की कमीत कमी 6 किंवा 8 तास तरी त्या ठिकाणी 6-8 तास राहिलं 6 तास तरी मिळावं जेणेकरून त्या ठिकाणी काही अडचण आली खोळंबा झाला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळावं म्हणून तुम्ही आपदत होता. पण विद्यमान लोकप्रतिनिधी एवढे हुशार आहेत बंधूंनो त्यांनी काय पत्र पाठवलं असेल हे माझ्याकडे विद्यमान लोकप्रतिनिधीचं 4 एप्रिल 2024 पत्र आहे बंधूंनो कलेक्टरला लिहिलेलं. ज्यावेळी आपल्या पाणी त्या ठिकाणी सोलापूरला सोडलं होतं त्यावेळी कलेक्टरला हे लोकप्रतिनिधीचं पत्र आहे. आपल्याला रोज किती तास लाईट मिळत होती? 4 तास पाणी चालू असताना बरोबर. म्हणजे 2 दिवसाला किती मिळाली? 8 तास. या लोकप्रतिनिधीनं पत्रात लिहिलंय की सलग 1 दिवसाआड 8 तास द्या. म्हणजे रोज किती? 4-4 तास म्हणजे 2 दिवसाला 8 तास तर आपल्याला मिळत होती. यांनी नवीन शोध काय लावलाय? सलग 1 दिवसाआड 8 तास लाईट द्या. आणि त्यात लिहिलंय की शेतकऱ्यांच्या जनावरांची इथल्या नागरिकांच्या पिण्याची पाण्याची त्या ठिकाणी अडचण होती आहे त्यामुळे 8 तास 1 दिवसाआड द्या. म्हणजे 1 दिवसाआड लाईट मध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम आला खोळंबा झाला तर आपल्याला लाईट कितव्या दिवशी? 4थ्या दिवशी परत 4थ्या दिवशी डायरेक्ट. हे लोकप्रतिनिधीचं धोरण. कदाचित त्यांना रस्त्याच्या पैशातून त्या ठिकाणी इथल्या मुख्य जनावराला रोज पाणी प्यायला लागतंय हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी या गोष्टीचं भान राहिलं नाही. आणि इथल्या नागरिकांना 1 दिवसाआड 8 तास सोडा त्या ठिकाणी लाईट सोडा म्हणणारे एकीकडे लोकप्रतिनिधी. जर या ठिकाणी भारत नानासारखा लोकप्रतिनिधी असता तर कलेक्टरच्या त्या ठिकाणी खुर्चीवरती जाऊन त्याला जाब विचारला असता 8 तास लाईट सोडतोय का तुझ्या अंगावरती त्या ठिकाणी मोर्चा घेऊन येऊ. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या हिताचा त्या ठिकाणी करणारा बंधून असतोय. आणि हे लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा करत असतील तर कुणाला खरं खोटं बघायचं असेल तर त्यांच्या तारखेचं त्यांच्या लेटर पॅडवर त्यांच्या
सहीचं हे 4 एप्रिलचं पत्र आहे बंधूंनो, 4 महिन्यापूर्वीचं. ही या लोकप्रतिनिधीची शेतकऱ्याच्या प्रती असणारी भावना आहे. आणि म्हणून ही चुकीची गोष्ट त्या ठिकाणी चुकीला चूक म्हणणं येणाऱ्या काळात, भविष्य काळात बंधूंनो त्या ठिकाणी गरजेचे आहे. आज तुम्ही आम्हाला प्रत्येकाला फसवताय, पण समाज देखील फसवायचे तुम्ही राखले नाहीत. ज्या आमचा मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 1.5 वर्षाहून अधिक काळ रस्त्यावरती उतरतोय, उपोषण करतोय, मुंबईपर्यंत धडक मोर्चा काढण्याचं काम ज्या मराठा समाज बांधवांनी जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं, तिथलं तर त्या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री येऊन ज्यांना त्या ठिकाणी फसवणूक करत असेल, चुकीची भाषा त्या ठिकाणी वल्गना करून अनेकांच्या अगोदरच्या पिढ्या उद्ध्वस्त त्या ठिकाणी या सरकारने केलेत. आणि भविष्यातली आमची पिढी जर अंधारमय तुम्ही करणार असाल तर त्या ठिकाणी त्या समाजाच्या प्रमुखांनी आठवडा झालं त्या ठिकाणी अंतिम इशारा देऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. त्या ठिकाणी सरकार कुणी बघायला त्या ठिकाणी ठोस भूमिका मांडायला तयार नाही. मात्र लोकप्रतिनिधी देखील त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत. फक्त समाजाचं पुतना मावशीचं प्रेम आणून तुमच्या गावागावापर्यंत येत असतील तर ज्यावेळी राज्याचा गृहमंत्री SIT चौकशी नेमा जरांगे साहेबांच्यावरती ज्यावेळी बोलत होता त्यावेळी हेच लोकप्रतिनिधी पाठीमागं बाकं वाजवण्याची भूमिका एकीकडे करत त्या ठिकाणी बंधून होते. तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर मी व्हिडिओ तुम्हाला गावोगाव पोचवू शकतो. मग पोटात एक आणि ओटात एक का त्या ठिकाणी भूमिका या लोकप्रतिनिधींनी घ्यायची. आज धनगर समाजाच्या बांधवाच्या बाबतीत देखील तीच बंधून परिस्थिती रजा ढ करून अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले. धनगर समाज बांधव त्या ठिकाणी ST प्रवर्गात आरक्षण मागतोय. आज धनगर समाजातले 6 समाज बांधव पंढरपूरला 15वा दिवस आहे, 6 जण त्या ठिकाणी उपोषण करतात. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी फक्त तोंड दाखवायचा त्या ठिकाणी कार्यक्रम केला, पण सरकारच्या वतीने ठोस कोणती भूमिका त्या ठिकाणी मांडली नाही. लिंगायत समाजाच्या बाबतीत देखील तीच तुमची भूमिका. मुस्लिम समाजाच्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी आमच्या मनात जातीयतेचं विष घालवून त्यांच्यावरती जर अन्याय अत्याचार करणारं सरकार असेल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली घटना संविधान एकीकडे बदलायची भाषा सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी भागाभागापर्यंत जाऊन जर करत असतील तर हे समाज या ठिकाणी बहुजन समाजातल्या आपल्या ग्रामीण भागातल्या 18 पगड 12 बलुतेदारांना विनंती करतो की या सरकारची चाल ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या इथले लोकप्रतिनिधी बदलण्याची भूमिका त्या ठिकाणी तुम्ही पार पाडली, तीच भूमिका भविष्य काळात विधानसभेसाठी घ्यावी ही विनंती करण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं बंधूंनो त्या ठिकाणी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. तुम्ही 2009, 14, 19ला तिन्ही वेळेला नानांच्या पाठीमागे शेतकऱ्याचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि त्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेशी प्रामाणिक त्या ठिकाणी सेवा करण्याची भूमिका शेवटचा श्वास चालू असेपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केली. आज जे त्या ठिकाणचे सध्याचे लोकप्रतिनिधी 24 गावच्या उपसा सिंचनची योजना मी जर केली म्हणून सांगत असेल तर त्याला एकदा गावाकडे आल्यानंतर तुम्ही JR दाखवा म्हणून विचारा. त्या JR मध्ये स्पष्ट बंधून उल्लेख आहे की त्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये 3री ओळ आहे की 2014च्या शासन मान्यतेनुसारच सरकार त्या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे. 2014ला शासन मान्यता कुणी त्या ठिकाणी आणली हे देखील तुम्ही येऊन त्या ठिकाणी बोलायला सांगायला त्या ठिकाणी तयार नाही. कारण 2014ला शासन मान्यता नाना एकीकडे आणत झगडत असताना लढत असताना हेच लोकप्रतिनिधी गावोगाव जाऊन योजना फसवा फसवीच्या आहे, गंडवा गंडवीच्या आहे म्हणून अपप्रचार त्या भागात त्या ठिकाणी जाऊन करत होते. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना मायबाप जनतेला खरं कोण आहे खोटं कोण आहे त्या ठिकाणी कळतं. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर टेंडर निघालाय म्हणून गावोगाव सत्काराचा कार्यक्रम झाला, डिजिटल झाले, फटाकड्या वाजवल्या, गुलाल त्या ठिकाणी उधळले. तुम्ही लोकसभेच्या वेळी गावात चावडीवरती येऊन चौकात बसू शकत नव्हता म्हणून घोंगडी बैठकीच्या नावाखाली येऊन लोकांची दिशाभूल करून गेला. आज लोकसभा संपली, विधानसभेची आचारसंहिता येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये कधी त्या ठिकाणी लागू शकते, पण आमच्या त्या योजनेचं काय झालं हे सांगायला तुम्ही त्या ठिकाणी तयार नाही. आणि म्हणून ही चुकीचा माणूस जोपर्यंत आपण बदलत नाही, हुकुमशाही लोक त्या ठिकाणी हुकुमशाहीला जर भविष्यात आमंत्रण द्यायचं नसेल तर येणाऱ्या काळात बंधूंनो सगळ्यांना त्या बाबतीत विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि जर तो विचार नाही केला तर पुढच्या पिढीला त्या ठिकाणी अतिशय अडचणीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. आणि पोटनिवडणुकीच्या वेळी नानांच्या पेक्षा सुद्धा अधिक त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देऊन 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला.
पण होय माझा त्या निवडणुकीत बंधूंनो 3600 मतांनी पराभव झाला, पण त्या पराभवाची जबाबदारी दुसऱ्या दिवशी उमेदवार या नात्यानं स्वीकारली. पण या 3.5 पावणे 4 वर्षाच्या विद्यमान आमदाराच्या कामकाजामुळे माझ्या पराभवामध्ये अनेक शक्त्या अनेक ताकदी त्यावेळी एकत्रित आल्या होत्या. का तर भालके नानांचा तुम्ही त्या ठिकाणी पराभव 3 वेळा करू शकला नव्हता, पण या पोराचा जरी त्या ठिकाणी पराभव नाही केला तर नानांच्या पद्धतीने इथला समस्त वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पोराच्या पाठीमागे उभा राहील आणि आम्हाला कुणी विचारायला येणार नाही. या सूड भावनेनं त्या ठिकाणी अनेक शक्त्या अनेक ताकदी बंधूंनो एकत्रित आल्या. पण आज 3.5 पावणे 4 वर्षानंतर त्याच ताकदींना त्याच शक्तींना गावोगाव जाऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय. आणि हात जोडून तुमची माफी जर मागावं त्यांना लागत असेल तर नक्कीच माझ्या पराभवाच्या बरोबर तुमचा देखील त्याच दिवशी नैतिकतेने पराभव झाला होता हे आज तुमच्या वक्तव्यातून बोलण्यातून त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. त्यामुळे ते त्यांची भविष्य काळात झालेला पश्चाताप आणि चूक ते सुधारतील. पण उमेदवार या नात्यानं माझी जरी काही चूक झाली असेल तर ती त्या ठिकाणी पोटात घ्या ही विनंती इथल्या वडीलधाऱ्यांना करण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी बंधूंनो आपल्या समोर त्या ठिकाणी उभा आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काय सांगितलं, आम्ही PM किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगितले. आता येऊन सांगतील आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले त्या ठिकाणी म्हणून सांगतील. पण माझ्या माता भगिनीला ज्या तुम्ही 1,500 रुपयाची तुटपुंजी मदत करून जर लाडकी बहीण योजनेला पैसे दिले म्हणून सांगून इथल्या माता भगिनी तुमच्या पाठीमागे आशीर्वाद द्यायला उभे राहतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या 1,500 रुपयाच्या तुटपुंज्या मदतीपेक्षा सुद्धा त्या माता भगिनीला मायमाऊल्यांना कायमस्वरूपी आधाराची आणि संरक्षणाची गरज सरकारच्याकडून असते. कारण एकीकडे 1,500 रुपये दिले म्हणून तुम्ही स्वतःची पाठ तुटून घेत असताना दुसरीकडे इथं दिवसा ढवळ्या माता भगिनींच्या वरती लहान लेकी बाळींच्या वरती अन्याय अत्याचार होत असताना सरकारचा गृहमंत्री सरकारचे जबाबदार प्रतिनिधी एकाही शब्दानं बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीत. आणि म्हणून या लोकांना दिले म्हणून जर ते सांगत असतील तर कुणी सरकारच्या बापदाद्याच्या घरची इस्टेटी मधलं त्या ठिकाणी देत नाहीत. हे तुमच्याच खिशातल्या त्या ठिकाणी पैसे काढून तुम्हाला देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. मग तुम्ही म्हणाल कसं आमच्या खिशातनं देतात. माचरूर गावातला कुणी एखादा शेतकरी असेल जो वर्षाकाठी 1 लाख रुपयाचं खत घेत असेल, बी बियाणं घेत असेल, त्या ठिकाणी फवारणीचं औषध त्या ठिकाणी साहित्य घेत असेल किंवा खुरप्यापासून ते नांगर असेल किंवा ट्रॅक्टर घेत असेल तर खरेदी दिवशीच लाखामाग 18% GST आहे बंधूंनो. 1 लाख रुपयाच्या पाठीमाग 18,000 रुपये त्याच दिवशी तुमच्या खिशातून GST आणि टॅक्सच्या स्वरूपात तुमच्याकडून काढले जातात. त्याचबरोबर पेट्रोलवरती टॅक्स आहे, डिझेलवरती त्या ठिकाणी GST टॅक्स आहे. तुम्ही मी घातलेल्या अंगावरती कपड्यामध्ये देखील सरकार टॅक्स सोडत नाही. एवढंच काय, अंत्यविधीला लागणाऱ्या पांढऱ्या कपड्यावरती देखील सरकार बंधूंनो टॅक्स सोडत नाही. आणि त्याचबरोबर मुला मुलींच्या शिक्षणामध्ये पेन वही पुस्तक दप्तर घेत असताना देखील सरकार टॅक्स सोडत नाही. आणि एकीकडे तुम्ही दिलं म्हणून सांगत असताल तर या 10-15 दिवसात खायचं तेल किलो मागे 25 रुपये त्या ठिकाणी वाढलंय. 25 रुपये वाढलंय म्हणजे एक डब्या मागे 450 रुपये खायचं तेल त्या ठिकाणी या 10-15 दिवसात वाढलंय. सरकार सांगायला ते त्या ठिकाणी तयार नाही. गॅसचा वाढवलेला दर सांगायला तयार नाही. पेट्रोल डिझेलचा दर त्या ठिकाणी सांगायला एकीकडे तयार नाही. मात्र 1,500 रुपये तुटपुंजी मदत मी माता भगिनीला केली म्हणून किती जण वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःची पाठ तुटून घेताना तुम्ही त्या ठिकाणी बघताय दिसताय. म्हणून हे जर चुकीची माणसं परत त्या ठिकाणी आली तर आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आणणं बंधूंनो काळाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून ती विनंती करायला मी तुमच्या समोर उपस्थित आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील कारण नानांना आपल्याला शिकवण दिली आहे कोणतीही भूमिका कोणताही निर्णय घ्यायच्या अगोदर गावागावातल्या भागाभागातल्या आपल्या वडीलधारी माणसाला विचारात विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. या भूमिकेतनं त्या ठिकाणी मी लोकसभेच्या वेळी सगळ्या इथल्या तमाम मंगळवेढ्यातल्या आणि पंढरपुरातल्या मायबाप जनतेला विचारून आपण लोकसभेला काय करायचं हे विचारल्यानंतर इथल्या तमाम प्रमुख वडीलधाऱ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या ताईंच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं आणि पंढरपूरला त्या
ठिकाणी माडा लोकसभेला जोडलेल्या 57 गावामधल्या तिथल्या वडीलधाऱ्याने सांगितलं तिथं धैर्यशील भैयांच्या पाठीमागे उभं राहायचं म्हटल्यानंतर लोकसभेला बघितलं असेल तुम्ही अनेक नेते कुठं त्या ठिकाणी काम करत होते, पण प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळाच्या जोरावर या मतदारसंघातून 45,500 मताचं मताधिक्य देण्याची भूमिका, ताईंच्या पाठीमागे विजयाचा सिंहाचा वाटा उचलण्याची भूमिका तुमच्या आशीर्वादामुळे बंधूंनो त्या ठिकाणी शक्य झाले आणि त्या प्रामाणिक केलेल्या कामाच्या जोरावर मी महाविकास आघाडीकडे येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवारी मागतोय आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील या केलेलं काम असेल किंवा या मतदारसंघातल्या माचनूर गावापासून त्या प्रत्येक गावातल्या इथल्या वडीलधारी मायबाप जनतेच्या मनाचा अंतर्मनाचा कानोसा घेऊन यांचा विचार करूनच त्या ठिकाणी येणाऱ्या काळात त्या ठिकाणी उमेदवाराच्या बाबत निर्णय घ्यावा लागेल, पण त्यापूर्वी त्या निर्णयाच्या अगोदर आपल्या जनमानसांचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जर ते आशीर्वाद पाठबळ असेल तर भविष्य काळात कोणत्याही शक्तीला ताकदीला लढण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. नानांनी दिलेली शिकवण आहे ती पूर्ण करण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेचा 11वा दिवस त्या ठिकाणी बंधून आहे. 11व्या दिवसामध्ये पहिला दिवस मी हुन्नूरच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये मुक्काम केला, दुसरा सलगर बुद्रुक मध्ये केला, तिसरा हुलजंतीच्या महालिंगरायाच्या मंदिरामध्ये केला, चौथा निंबुनीत केला, 5वा त्या ठिकाणी रेड्ड्याला केला, 6वा बोशाला केला, 7वा त्या ठिकाणी नंदेश्वरला बाळकृष्ण महाराजाच्या मठामध्ये केला, 8वा पाटकळला केला, 9वा आंधळगावला करून कालचा मुक्काम त्या ठिकाणी लक्ष्मी देवडीला करून आज 11वा दिवस या जनयात्रेचा आहे. आज हे झाल्यानंतर मुंडेवाडी करून आजचा मुक्काम 11वा बोराळ गावामध्ये आहे. असे 13 मुक्काम मंगळवेढा तालुक्यामध्ये आणि 4 मुक्काम त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये, अशा 17 दिवसामध्ये 102 गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन इथल्या वडीलधाऱ्यांचा, इथल्या माता भगिनींचा, तरुणांचा आशीर्वाद घ्यायचा. आणि जरी मी या 17 दिवसामध्ये माझ्या जन्मदात्या त्या ठिकाणी आईपासून कुटुंबापासून आज 11व्या दिवसामध्ये माझी दोन्ही मुलं आज त्या ठिकाणी इथं भेटायला मला आज आले, कारण लहान पोरांना आणि मोठ्यानं त्या ठिकाणी वडिलाचा बापाचा त्या ठिकाणी जोसरा काढला होता. पण मी त्यांना देखील सांगून आलोय की जरी तुमच्यापासून 17 दिवस जरी लांब असलो तरी ज्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या इथल्या मायबाप जनतेने तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला इथं जोपासलंय, माझ्या अडचणीच्या काळी पाठीमागे उभं राहण्याची भूमिका या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेने घेतली आहे. त्यावेळी तुमच्या सानिध्यात जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद मागायचा आणि तुमचा आशीर्वाद मागितल्यानंतर येणाऱ्या काळात कोणत्याही शक्तीला लढण्यासाठी पाठबळ त्या ठिकाणी घ्यायचं. कारण मी लढतोय, मी भांडतोय, मी झगडतोय. ते नानांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासाला झुंजत असताना या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी मग पाण्याचा प्रश्न असतील किंवा गोरगरिबावरती अन्याय अत्याचार होत असेल तर लोकप्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून रस्त्यावरती उतरतोय, सरकारच्या त्या ठिकाणी प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या अंगावर देखील जातोय. हे आज देखील युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. एखाद्या मंदिर परिसरातल्या माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार झाला, जी माझी त्या ठिकाणी काबाड कष्ट करून तिथली माता भगिनी कोण त्या ठिकाणी चुडे विकत असतील, हार तुरे फुलं विकण्याचं काम तिथं करत असतील आणि प्रशासनातले अधिकारी येऊन त्यांना लाठी हल्ला करत असतील, त्यांनी आणलेला त्या ठिकाणी उपजीविकेसाठीचा माल उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतील तर लोकप्रतिनिधी गोरगरिबांच्यासाठी कसा धावून जाऊ शकतो आणि अधिकाऱ्याच्या अंगावर देखील जाऊ शकतो हे त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेला शेवटचा शब्द, कारण मृत्यूशी झुंज देत असताना एखादा कोणताही जगातला माणूस त्या ठिकाणी शेवटचा विचार बदलून काय करतो, शेवटचा विचार हा करतो माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, माझ्या त्या ठिकाणी नातवंडाचं पुढच्या पिढीचं कसं होईल. पण माझ्या वडिलांनी तो त्या ठिकाणी विचार केला नव्हता. शेवटचा त्यांचा जर कोणता मेसेज असेल तर या 24 गावच्या उपसेट सिंचन योजनेची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टेबलवरती आहे आणि गरज पडल्यास इथल्या शेतकऱ्याला घ्या आणि भगीरथला सोबत घेऊन जयंत पाटील साहेबांना घेऊन त्या फाईलच्या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करा. हा शेवटचा मेसेज माझ्या वडिलांचा आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी या भागात झगडतोय, लढतोय. त्यासाठी तुमच्या पाठबळाची, आशीर्वादाची बंधूंनो गरज आहे आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला, पाठबळाला
ना माझ्या वडिलांनी कधी 11 वर्षाच्या काळात तडा जाऊ दिलाय, ना मी कधी त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाठबळ दिल्यानंतर तुमच्या मनात एकदाही चुकीच्या माणसाला चुकीच्या पोराला मी त्या ठिकाणी मतदान केलं हे तुमच्या मनात कधी किंचित भर देखील येऊ देणार नाही. एवढंच या निमित्तानं सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये तुम्हाला ग्वाही देतो. आणि या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून अंतःकरणापासून त्या ठिकाणी आभार मानून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.